स्पर्धा सरपंच चषक 2025 क्रिकेटचा थरार गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक पहिलं वेदांत पाटील आपण पाहतोय. सामना तुम्हाला पाहायला मिळेल सातपाटी पालघर आणि त्यांच्या विरोधामध्ये वैभव 11 टीम भिवली या दोन संघांमध्ये. मॅच इज ऑन. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी दूर ठेवला गेलाय. वाईड यॉर्करचा प्रयत्न सफल राहतोय. आज खऱ्या अर्थाने स्पर्धेला जितका मोठा प्रतिसाद मिळालाय सध्या 1 वाजून 22 मिनिटं झालेले जवळपास घड्याळामध्ये पण ऑनलाईन प्रेक्षकांची संख्या कुठेच कमी होत नाहीये. जबरदस्त टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून देखील आपण पाहतो. तेजस भोईर आणि त्यांचे तमाम सहकारी. पुढचा बॉल वेदांत पाटीलचा चेंडू इनफिल्ड वरून उडवलाय. पॉइंटच्या डोक्यावर डीप पॉइंट सीमा पलीकडे हा येतोय. शानदार चौकार बॅटर श्रेयसच्या बॅट मधून. असतील तर ती स्पर्धा अक्षरशः एन्जॉय केली जाते आणि सध्याच्या घडीला आमच्या संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक वेगळे वातावरण निर्माण झालेलं डीजे उमी यांच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल वेदांत पाटील स्विच हिट करण्याचा प्रयत्न. सीधे उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है आणि तेच आपण पाहतोय. आता मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता श्रेयसचा देखील. अंपायर सिग्नल इट्स व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव आणि धावसंख्या 5 या आकड्यावर तुम्हाला पाहायला मिळेल. 5 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस व्हाईल बॅटिंग इन फर्स्ट सेशन. सातपाटी पालघर लॉप करण्याचा प्रयत्न. स्टिकर वर बॉल लागलाय. बॉल अवे मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल. वेल जस्ट कॅच विकेटचा पतन उघ्या आणि योग्या. 5 या धावसंख्येवरती लागणारा धक्का पहिला तो बॅटिंग करताना खेळाच्या पूर्वार्धामध्ये सातपाटी पालघर संघाला. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय भामल्लीचे आहेत सातपाटी 11 पालघर संघाचे पुरस्कार आहेत. कैलासदादा विनंती असेल आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खर तर आज जे 2 संघ क्वालिफाय होतील त्या दोन्ही संघांना विनंती की आपल्याला जो वेळ मॅनेजमेंट टीम कळवेल त्या वेळेवरती येणं आपल्याला गरजेचं असेल. आणि उद्या खर तर ठीक 6 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे कारण 6:30 पर्यंत पहिला बॉल पडेल आणि जो संघ उशिरा येईल त्याला बाय मिळणार नाही जर तो विजय झाला तर. आणि बाय कशी मिळेल कोणत्या संघाला तो निर्णय मॅनेजमेंट टीम उद्या आपल्यापर्यंत पोहोचवेल. आणि त्यामुळे उद्या दिलेल्या वेळेवरती ठीक आपण इथे उपस्थित राहायचं. पहिला सामना नेवाळी पाडा बनाम वीर बजरंग शिरडोन या 2 संघांमध्ये असेल. चला विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत वेदांत पाटीलनं. धावसंख्या त्याने खर्च केल्या त्या 5. गोलंदाजी मार्क मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज होतो सज्ज. वेदांत पाटील पुढचा चेंडू ऑन साइडला लॉप करायचा होता. संपर्क नाहीये इथे. डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. समाप्ती झाली निर्धाव चेंडूची. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. सटीक लाईन आणि डिसिप्लिन बॉलिंग ज्याला म्हटलं जातं. अगदी योग्य टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी सध्याच्या घडीला करत असताना षटक क्रमांक पहिलं वेदांत पाटील आपण पाहतोय. वैभव 11 टेंबुली बनाम सातपाटी 11 पालघर या 2 संघांमध्ये ही लढत स्वीप करण्याचा प्रयत्न होतोय. बॉल लागतोय तितका चांगला संपर्क झाला नाहीये. चेंडू आणि बॅट सता दरम्यान मिळते एक धाव. सिंगल धावफलक पुढे आता टोटल 6 वरती. एका दुक्का सिंगल डबल कार्य चालणार नाहीये. काम चालणार नाहीये. मोठी धावसंख्या जर का तुम्हाला उभारायची ना तर चांगली बॅटिंग देखील मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. आणि ते सध्याच्या घडीला दोन्ही फलंदाज प्रयत्न करतात. प्रयत्न सुरू आहे. प्रयत्नांती परमेश्वर म्हटले जाते पण प्रयत्नांना यश मिळणं देखील महत्वाचं आहे. सातपाटी पालघर संघाला आपण पाहतोय 4 ते 5 तासांचा तब्बल मोठा प्रवास करून साटणे नगरीमध्ये ते देखील दाखल झालेले आहेत. मोठं स्वप्न त्यांनी पाहिलंय. पूर्ण होईल का ते देखील पाहणं महत्वाचं असेल. कॉलिंग चुकली आहे. डायरेक्ट हिटची गरज होती. पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर सेफली पोहोचलाय का हा प्रश्न. आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. चेक केलं जाईल आमच्या टेक्निकल रूम मध्ये एक्झॅक्टली काय घडलंय. इट्स नॉट आउट. फलंदाज सेफ असेल पॉपिंग क्रीज मध्ये.
उसाटणे म्हटलं की ही संतांची भूमी आहे, ही भक्तीची भूमी आहे, ही परंपरेची भूमी आहे आणि ही संस्कृतीची भूमी आहे. अनोखा संगम या उसाटणे नगरीमध्ये या सर्वांचा आपल्याला पाहायला मिळतो आणि या पवित्र भूमीवरती खऱ्या अर्थानं अखंड राज्यस्तरीय हरिनाम सप्ताह तुम्हाला पाहायला मिळेल. खर तर या क्रीडांगणामध्ये भक्ती रसानं भक्तिमय वातावरण, हिंदुत्व जपणारी भूमी म्हणजे उसाटणे भूमी आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय येत्या मार्च महिन्यामध्ये याच क्रीडांगणावरती आपण पाहणार आहोत. बोकर कुठे सोडून नेले डीजे होमी नाही काही करू शकतात. खर तर हे महत्वाचं, प्रेक्षक जागे आहेत का नाही हे पाहतोय, तो चेक करतोय मध्ये मध्ये. आणि खर तर मनोज दादा आमचे घेसरचे त्यांचा वाढदिवस आहे. आमचे अरविंद मामा मात्रे यांच्या वतीनं मनोज दादांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा भरपूर सारा आम्ही शुभेच्छा देतोय. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स डे ऑफ द डे मनोज दादा. आणि नक्कीच तुम्ही पाहू शकाल टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सुपर टेलिकास्ट. फटका फसलाय, बॉल मध्ये क्षेत्ररक्षक धावतायत आणि त्यांचा वाक्याच्या बाहेर फिल्डर तिकडे होते आणि ते मात्र दूर राहिले. चेंडू पहिल्या बाउन्स वरती सीमा पलीकडे 4 धावा. खर तर संत परंपरेला साजेशी 7 दिवसांची अखंड हरिपाठ आणि भजनाची परंपरा जपली जाईल उसाटणे परिवाराच्या माध्यमातून. खर तर विविध विभागामधून आलेले कीर्तनकार, प्रवचनकार आणि भजन मंडळी या कार्यक्रमात सहभागी होऊन खऱ्या अर्थानं भक्तिरस फुलवतील या क्रीडांगणावरती. आणि क्रिकेटच्या या क्रीडांगणावरती खऱ्या अर्थानं आज खेळाचं मैदान जे गजबजले क्रिकेटच्या या अद्भुत माहोल मध्ये ते मात्र भक्ती रसानं भक्ती सागरानं भारावून जाईल. यावेळेस बॉल मध्ये स्वतः यष्टीरक्षक आलेत, अपील झाली आहे पण पंच सहमत नाहीयेत. पंच सहमत नाहीये तिथे मात्र आपण पाहतोय. खर तर आपण चर्चा करतो तो अखंड हरिनाम सप्ताह, राज्यस्तरीय सप्ताह आपण पाहतो. या सप्ताहाच्या निमित्तानं उसाटणे ही भूमी केवळ संतांची भूमीच नव्हे तर एक आदर्श आध्यात्मिक केंद्र म्हणून राज्यभर गाजेल, त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. हरिनामाचा गजर आणि भक्तीच्या रसाचा या अनुभव घेण्यासाठी सर्वांनी या अखंड हरिनामामध्ये सहभागी व्हावं हीच मी विनंती करेन. घेऊन जाईन मॅचच्या दिशेनं धावसंख्या धावफलकावरती 11 धाबा आपण पाहतो. 1.3 षटकांचा केस संपन्न गोलंदाजी मार्कवरती मोनिश पाटील नामक गोलंदाजाला आपण पाहतोय. जबरदस्त सामना रंगेल त्यामध्ये ती मात्र शंका नाही, पण धावसंख्या बनणं हे महत्वाचं आहे. फुल टॉस इनफिल्डच्या वरून उडवलाय, क्षेत्ररक्षक तिथे होते. गुड फिल्डिंग, चांगले एफर्ट्स आपण म्हणूया, कारण झेल तर खरं कठीण होता. मंदारला आपण तिकडे पाहतोय. ऍक्शन रिप्ले पाहणं देखील महत्वपूर्ण असेल. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये एक्झॅक्टली काय घडलं. मोनिश पाटील नामक गोलंदाजी मार्क मध्ये आले. स्ट्रायकिंग इन वरती आपण पाहिलं तर बॅटर वीरू होते. लॉप केला होता बॉल मध्ये, बराच का मुक्त संचार करत होता. तिथून मात्र एका हातामध्ये आज हा कारनामा शुभम पाटील नामक खेळाडूने केलाय. चेंज द गेम. मोडू लिपीच्या एका हातामध्ये झेल टिपण्याचा अकुट टप्प्याचा बॉल बिंगरी है. अगदी सिद्दीक बाबे सरांच्या स्टाईल मध्ये म्हणण्याचं झालं तर बिंगरी शॉट पाठवलं याला लॉंग लेग सीमा पलीकडे षटकार. घुमा के देख, घुमा के फिरून मारलाय, घुमून मारलाय. आपण पाहतोय वीरूच्या बॅटमन षटकार आलाय. पॉपिंग क्रीज अगदी डीप मध्ये जाऊन एक्झिक्युशन केल्या फटक्याचं. मोनिश पाटीलच्या विरोधामध्ये झालेलं आक्रमण. पहिल्या 5 मध्ये 13 खर्च केल्यात मोनिश पाटीलने जाबा झाल्यात. 19 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेस देखील आपण पाहतोय फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता, संपर्क झाला नाहीये. लेग बॉयच्या स्वरूपात एक धाव. ऍट एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकांचा. बघा किती जोरानं वेगवान चेंडू चेहऱ्यावरती आदळला. मित्रांनो, खेळताना स्वतःची काळजी घेत चला, कारण क्रिकेट आयुष्यभर खेळायचं आहे आणि खऱ्या अर्थाने सर सलामत तो पगडी 50 घरचे आपले वाट पाहतात. त्यामुळे खेळताना थोडं सावकाश खेळा, सांभाळून केला, स्वतःला दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. षटकार संपन्न झाले 2 ऍट एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. टीमची टोटल 20 धावफलकावरती 20 रन्स ऑफ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट व्हाईल बॅटिंग इन फर्स्ट सेशन. 7-11 पालघर.
दोन षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती. प्रेक्षक काहीतरी डिमांड करतात डीजे ओमीकडे. परत एकदा क्या बात आहे. आता मला तर वाटते सातपाटी पालघरचे ते प्रेक्षक आहेत. सातपाटी पालघर म्हटले की ते मोठे ट्रॅव्हलरच घेऊन येतात सोबत. चिंताजनक विषयच राहत नाही. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सजवतोय. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. हो, बॉल ला पाठवलं थेट मिड विकेट हवाई यात्रेवरती. लुकलुकत्या ताऱ्याप्रमाणे चेंडू डोळ्यांच्या नजरेआड हा येतोय. हारांच भव्य षटकार. इसको कहते गुड ना टेक और सिक्सर देख. यालाच तर म्हटलं जातं जबरदस्त फटका. यावेळेस देखील त्याच प्रकारचा फटका एक्झिक्यूट करायचा होता, पण यावेळेस नशिबानं साथ सोडलीये. जेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही 99% मेहनत करताना 1% नशीब देखील तुमच्या सोबत असणं महत्वाचे. त्या नशिबानं सोडली साथ, मिळाली विकेट. माध्यमातून जय श्रीरामचा नारा लगावला जातोय. हरे रंग का सपना लेकर आया अफजल इस मिट्टी में. प्रेक्षकांनी ज्या गाण्याची डिमांड केली होती मला तर वाटते ते गाणं लावलं गेलं, त्यामुळे ते बेधून ते नाचतायत त्या गाण्यावर. हेच क्रिकेट आहे. आनंदाचं वातावरण खऱ्या अर्थानं या आनंदाच्या वातावरणामध्ये क्रिकेटचा अप्रतिम थरार आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं निमित्त आहे सरपंच चषक. यावेळेस मिस टायमिंग चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करते. कॅज्युअल अप्रोच होता थोडा, पण त्यानंतर मात्र लगेच झेल संपादित करत असताना आपण पाहतोय 1 more विकेट डाऊन. आणखीन एक धक्का आपण पाहतोय तो बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला सातपाटी 11 पालघर संघ अडचणीत सापडलाय. धावसंख्येचा विचार केला तर सध्या 26 वर धावफलक स्थगित तुम्हाला पाहायला मिळतं. अद्यापही तर जवळपास 1.5 वाजून गेलेले आहेत. 1 वाजून 35 मिनिटं झालेले आहेत, पण प्रेक्षक बघा ऑनलाईन 1,500हून अधिक प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून 90,000हून अधिक सबस्क्रायबर कंप्लीट झाले तुम्हाला पाहायला मिळतात ग्रामीण टेनिस क्रिकेटचे. आणि लवकरच 100K अर्थातच 1 लाखाचा पल्ला देखील ते पार पाडतील. यावेळेस देखील अटेम्प्ट केलाय. बॉल अवे मध्ये फिल्डर सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅरी करण्याचा प्रयत्न करत होते. शादाबला आपण पाहिलं सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल कॅरी करण्याचा प्रयत्न झाला असफल. त्या दरम्यान दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला. सिंगल कंप्लीट. पहिल्या बॉलवरती षटकार आला आदित्य भोईरच्या विरोधामध्ये, पण त्यानंतर त्यानं 2 विकेट मिळवल्या आणि सिंगल आता मात्र त्याच्या विरोधामध्ये आपण पाहतो धावफलक घेऊन पोहोचलाय 27. आदित्य भोईर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इन विथ द बॅटर दिवेश पाटील होतो तयार. सातपाटी 11 पालघर संघ आपण पाहिलं तर अंडर 25 फॉर्मॅट मधून हा संघ आपल्याला पाहायला मिळाला, पण यावेळी क्षेत्ररक्षक देखील वेगाने पोहोचले असं वाटतं एका क्षणासाठी की फ्लॅट सिक्सर पाहायला मिळालं, बट नाही. फिल्डरला तिकडे ते मान्य नव्हतं. अप्रतिम झेल. आणखीन एक फलंदाज फेल. धावफलकावरती एकंदरीत 27 वर धावफलक स्थगित आहे.
आणि सध्याच्या घडीला मी तर म्हणेन अडचणीमध्ये सापडलाय 7-11 पालघर संघ. नो डाऊट गोलंदाजी अटॅक अतिशय चांगला आहे त्यांचा, पण एक मोठी टोटल खरतर नाही बनवता आली तरी चालेल, पण फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी करायला हवा. सध्याच्या घडीला धावफलक 27 वरती. मी तर म्हणेन 4 षटकामध्ये 40 ते 42 45 धावा जर का एकंदरीत स्कोरबोर्ड वरती लागल्या ना, एक चांगली बिग फाईट मॅच, टफ बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. ऑनलाईन प्रेक्षक जवळपास आज आपण पाहिले तर आजच्या संपूर्ण दिवसामधून ऑनलाईन प्रेक्षकांची संख्या राहिली तब्बल 2,77,899 प्रेक्षकांनी घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतला. त्यामुळे स्पर्धेचा दर्जा पहा ना, या स्पर्धेची उंची पहा. स्टँडर्ड ऑफ क्रिकेट तुम्हाला या स्पर्धेच्या वतीनं पाहायला मिळालं. हाफ ट्रॅकर ऑप्शनच्या खूप बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. आबांतर दावेचा यष्टीरक्षक तेच सांगतात की इथून चूक नको. आता जे काही घडले ते आपल्या हितामध्ये घडलेलं, आपल्या बाजूने घडलेलं, त्यामुळे थोडाही आपण पाहतोय समोरच्या संघाला चान्स द्यायचा नाही, संधी द्यायची नाहीये या मॅच मध्ये पुन्हा त्यांना कमबॅक करण्याची. 28 धावा, 28 रन्स ऑन बोर्ड. आदित्य भोईर ओव्हर द बॉलर सेट खेळण्याचा प्रयत्न, क्या बात है, लाजवाब टायमिंग, अप्रतिम संपर्क, पंचांचा अधिकृत इशारा. टप्पा पहिला घेतला आणि बॉल चालला सीमा पलीकडे. 4 धावा. तीन षटकांसारख्या संपन्न झाला आणि धावफलकावरती 32 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. 32 रन्स ऑन बोर्ड. तीन षटकांसारख्या संपन्न झाल्या. 32 धावा धावफलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय अर्थातच 7-11 पालघर संघाला खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ज्यांचा नावानं ही स्पर्धा आमचे सन्माननीय विद्यमान सरपंच उसाटणे शिवाजीदादा पाटील, हेमंत शेठ मडबी साहेब, हिरामण शेठ पाटील साहेब, समाजसेवक उसाटणे, त्याचप्रमाणे आपण पाहतोय खऱ्या अर्थाने नेहमीच समालोचकांवरती प्रेम करणारे आमचे सचिन दादा कृष्णा पवार असतील, कृष्णाजी पाटील असतील, अलंकारजी मडबी असतील, मारुतीजी गोंधळे असतील, या आमचे तमाम मान्यवरांनी खऱ्या अर्थाने आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे आधारस्तंभ ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पार पाडतोय. भव्य दिव्य क्रिकेटचा महासोहळा, क्रिकेटचा रंगारंग महोत्सव, क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. आणि या क्रिकेटच्या क्रीडांगणावरती जे कुरुक्षेत्रामध्ये परिवर्तित झाले ना, ते भक्तिमय वातावरणामध्ये तल्लीन झालेलं येत्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळेल. कारण खऱ्या अर्थानं अखंड राज्यस्तरीय हरिनाम सोहळा मात्र याच क्रीडांगणावरती आणि याच भूमिपुत्रावरती पार पाडताना पाहायला मिळेल. उसाटणे म्हटलं की संतांची भूमी आहे, संस्कृतीची भूमी आहे आणि उसाटणे गावानं संस्कृती जपले, हिंदुत्व जपले, हिंदू धर्म जपले. 2 धावा इथे वेगाने पूर्ण करण्यात आल्यात. व्हॉट इज सुपर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 34. या आकड्यावरती धावफलक 34. स्टील 4 टू गो. 4 चेंडूचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. ऑनलाईन प्रेक्षक म्हटलं की युट्यूब वरती जेव्हा जेव्हा कमेंट सेक्शन ऑन असतं तेव्हा त्यांची एक वेगळीच मजा तिकडे सुरू असते, एक वेगळाच माहोल तिथे बनत असतो. आणि सध्या ग्रामीण टेनिस क्रिकेट या चॅनल वरती ऑनलाईन प्रेक्षक मोठ्या संख्येने कमेंट्स करतात. भरभरून प्रेम मिळतं या स्पर्धेला, या वाहिनीला. पण कधी कधी काही वेगळी चर्चा देखील तिकडे होते आणि सध्या तेच चर्चा आमची कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुरू. आमचे धीरज भोईर, हँडसम बॉय ऑफ मानेरे आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. मंदार पुढे सरसावत फटका एक्झिक्यूट केलाय. चांगला फटका होता पण क्षेत्ररक्षक तिथे तितक्याच वेगाने पोहोचले गेले. अप्रतिम खेळ आपण पाहतो. हे स्टँडर्ड ऑफ क्रिकेट आहे. हा क्रिकेटचा दर्जा, हा क्रिकेटचा दर्जा आपण पाहतोय स्पर्धेच्या वतीनं. या स्पर्धेचा दर्जा देखील तितकाच वाढलेला तुम्हाला पाहायला मिळेल. एक नामांकित स्पर्धा, ज्या स्पर्धेची चर्चा आज फक्त ठाणे रायगड पुरता मर्यादित राहिले नाहीये. खऱ्या अर्थानं आज अखंड महाराष्ट्राने या स्पर्धेची दखल घेतली. आमचा कॉमेंट्री पॅनल तुम्ही पाहतायत
अप्रतिम सुपर टेलिकास्ट आमचा कॉमेंट्री बॉक्स तुम्ही पाहिलं. फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलंय. बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचले गेले. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. गुड फिल्डिंग पण रनिंग बिटवीन द विकेट देखील तितकी सुरेख आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल देखील. क्या बात है. सुपर एक्सिलेंट मॅग्निफिसंट रनिंग बिटवीन द विकेट अँड व्हेरी गुड कॉलिंग. अप्रतिम कॉलिंग. दोन्ही फलंदाजांनी कॉलिंग बघा किती वेगाने केली की ही धाव आपण करू शकतो. येस वी कॅन डू इट. आणि त्यांनी करून दाखवलं. 3 धाबा संख्या ते कंप्लीट केले गेले. धावफलक आता 39 वरती. याच गोष्टीचा उल्लेख केला की एकंदरीत 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस 42 ते 45 धाबा का एकदाशी लागल्या धावफलकावरती. एक जबरदस्त बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. अंतिम चेंडू गोलंदाजी मार्क मध्ये पुन्हा एकदा मंदारला आपण पाहतोय. मंदार तयार. यावेळेस देखील तितका चांगला संपर्क नाहीये. वॅकेंट एरिया मधून बॉल मागे ट्रॅव्हल झाला. फिल्डर पोहोचलेत वेगानं. रनआउटची नामी संधी आहे पण नाही इथे मात्र आपण पाहतोय येस डेट. ओके पंचांनी डेट घोषित केलाय म्हणजे समाप्ती झाली या बॉलची. धाबा संख्या किती असतील पंच फक्त कळवायचं आपण. 2 धाबा. ओके 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 41 आपण पाहतोय. आजच्या रजनीतील आजच्या रात्रीतील खरं तर अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू. 41 झाल्यात. एक फायटिंग टोटल सेट केला खऱ्या अर्थानं 7 पाटी 11 पालघर या संघानं. आणि 42 चा पाठलाग करायचा खेळाच्या उत्तरार्धामध्ये जिथे आपण पाहणार आहोत. मी विनंती असेल रायगडची धगधगती तोप महेंद्रजी पाटील सर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्रथमतः या. खरं तर आपला शुभ सन्मान तिकडे केला जाईल. आणि खऱ्या अर्थानं येस 7 पाटी 11 पालघर टीमचे पुरस्कर्ते कैलास दादा पावशे यांचा शुभ सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती करतोय. आणि येस हिरामन शेट यांना विनंती करेन शेट आपण आपल्या शुभ त्या शुभ सन्मान करणार आहोत. बामलीचा आमचा नक्कीच कैलासदादा पावशांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या मुख्य अतिथी मंचावरती पार पाडतोय. खऱ्या अर्थानं 7 पाटी 11 संघाला त्यांनी पुरस्कृत केले. 7 पाटी 11 पालघर संघ त्या संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय. कैलासदादा यांचा शुभ सन्मान कैलासदादा पावशे बामालीचे त्यांचा शुभ सन्मान हिरामन शेट यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. थँक्यू सो मच कैलासदादा आपलं मनपूर्वक आभार. त्यानंतर शुभ सन्मान आपण करूया ज्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आपण ऐकला. रायगडची धगधग तोफ अर्थातच रायगडची मुलुक मैदानी तोफ. आणि खऱ्या अर्थानं आज अखंड महाराष्ट्रभर भारतभर गोवामध्ये देखील ज्यांचा आवाज ऐकला आणि भारताच्या बाहेर देखील जाऊन ज्यांनी समालोचन केलं असे आमचे समालोचक. रायगडचा आवाज टेनिस क्रिकेटचा मच्छिंद्रजी पाटील सर यांचा शुभ सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती पार पाडतोय. खरं तर आवाज रायगडचा आवाज टेनिस क्रिकेटचा आज आपण पाहिलं तर अखंड महाराष्ट्रभर नव्हे भारतभर नव्हे भारताच्या बाहेर देखील ज्यांचा आवाज आपण ऐकला. खऱ्या अर्थानं असे दिग्गज समालोचक या स्पर्धेसाठी आज आम्हाला लाभले त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार. मच्छिंद्रजी पाटील सर यांचा शुभ सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच सर. आपल्या स्पर्धेच्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. इथून थेट जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा ऐकी आवाज मच्छिंद्रजी पाटील सर यांचा. आणि येस आजच्या या रजनीमधील ही अंतिम लढत आणि खेळाचं हे अंतिम सत्र देखील तुम्हाला पाहायला मिळेल. थँक्यू प्रतिमेश. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपण. जिंकण्यासाठी गरज असणारी तेव्हा धाबांची गरज आहे. 7 पाटी संघांना धावसंख्या कुठली मैदानावरती ती 41 आणि 42 धाबा काढायच्या त्या टेंबिवली संघाला. मजा येईल सामन्यामध्ये कारण सामना फार मोठा होणार मित्र. 7 पाटी संघ जो संघ पालघर जिल्ह्याचा शेवटच्या टोकावर सर्वात मोठा गाव आहे त्या पालघर जिल्ह्यामध्ये आणि त्या गावातील संघ आपण पाहतोय. गडी बाद झालेत. स्कोर आम्हाला सांगतील ते 4 गडी बाद 42 धावांची गरज आहे. थँक्यू प्रतिमेश. खूप खूप धन्यवाद. प्रतिमेशने देखील स्पर्धेमध्ये आपला आवाज दिलाय. पुढे देखील त्यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहोत. त्यांचं देखील आपण अभिनंदन करूया. व्हेरी गुड जॉब प्रतिमेश. कीप गोइंग. बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट टुर्नामेंट.
42 धावा पाठलाग करायचा आहे। या स्पर्धेसाठी आमच्या यश कायम संपर्कात होते, हे सुद्धा देखील मी अभिनंदन करतोय। तर ज्यावेळेस स्पर्धेचे लॉट झाले तेव्हा आम्हाला लॉट्स पाठवण्यात आले। थँक्यू यश। 42 धावा कुटायच्या 4 षटकांमध्ये मध्यरात्रीचे वाजतात ते आता ठीक 1:50 प्रचंड थंडीचं वातावरण मैदानावरती अजूनही प्रेक्षक मैदानावरती भरपूर संख्येनं युट्यूबला देखील भरपूर प्रेक्षक एन्जॉय करतात। त्या मध्यरात्रीमध्ये ते 1200 पेक्षा जास्त प्रेक्षक एन्जॉय करतात। स्वागत आहे तुमचं मित्रांनो, तुम्ही दिलेलं प्रेम आम्ही कधी विसरणार आहोत। सायकलला फलंदाज सज्ज होतोय उजव्या हाताचा वीरेश पाटील। मागच्या सामन्यामध्ये सुरुवात केली षटकारानं आणि त्याला साथ देईल तो महेश परेश। मागच्या सामन्यामध्ये 0 वरती बाद झाला होता महेश, मध्ये आता वेळ बदलली, संघ बदलला आणि सामना देखील बदलला। सामना 4 षटकांचा। विश ऑल दी बेस्ट बोथ टीम, शो द गुड गेम, ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना आमच्या आयोजकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। पहिला चेंडू हियर वी गो ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरकला या सिटेज, चांगलं क्षेत्ररक्षण प्रणीतच्या माध्यमातून पहिला धक्का। मगाशी षटकाराने सुरुवात केली, आता मात्र पहिलाच धक्का। यस दिस आहे प्रेक्षक बघा किती एन्जॉय करतात स्क्रीन वरती। थँक्यू दादा, स्वागत आहे तुमचं। दाखवलं तुम्हाला स्क्रीन वरती। काल देखील आम्ही भरपूर एन्जॉय केले जासेच्या मैदानावरती। काल देखील मोठा पूल होता, भरपूर प्रेक्षक होते आणि असेच प्रेक्षक नाचत होते, तेव्हा मजा येते। क्रिकेटचा आनंद असाच लुटायचा असतो मित्रांनो। हे क्रिकेट आनंद देणारा खेळ आहे आणि या आपण आनंद लुटूया खेळाच्या माध्यमातून। धावसंख्या पकाती एकही नाहीये आणि पहिलाच दे धक्का। गोल्डन डकचा शिकार बनलाय फलंदाज बाजार 0चा चष्मा मात्र घातला फलंदाजाला वीरेशनं। आता नवीन फलंदाज आलाय तो रोहन बाबरे। गोलंदाज तयार, गोलंदाज अवधूत कामतकर, चांगली कामगिरी। भिवंडी संघ मैदानात खेळत असताना भिवंडीचे 2 संघ मगाशी काय फाईट झाले टेंबिवली आणि आपण पाहिली ती फाईट कारिवल्या संघामध्ये। ही फाईट आम्ही कधी विसरणार नाही आहोत। आय कॅन्ट फॉरगेट दिस मॅच माय होल लाईफ। ब्युटिफुल डिलिव्हरी, फलंदाजाला मात्र बीट केलाय, गुड बॉलिंग। हा दर्जा आहे बाईच साहेबांचा कडे इशारा होतोय। पदाची कामगिरीमध्ये मिस्टर सचिन कडू, मिस्टर मनोज पवार सर, मिस्टर अरविंद मात्रे सर, स्वागत आहे। व्हेरी गुड जॉब जेंटलमॅन, कीप गोइंग, देयर इज नो एनी कॉन्ट्रोवर्सी फ्रॉम अंपायर्स। व्हेरी गुड जॉब जेंटलमॅन, कीप गोइंग। आमचे स्कोरर आर्यन पाटील, अतिश पाटील, रोशन हजारे आणि अंश पाटील, तुमचे देखील कौतुक। खूप चांगली कामगिरी आपल्या गावासाठी आणि आपल्या गावाच्या आयोजनासाठी, त्यांचं देखील आपण कौतुक केलं। ग्रामीण टेनिस तुझं देखील कौतुक करतोय। डीजे ओम, तुझं तर विशेष कौतुक, वातावरण खूप चांगलं बनवलं स्पर्धेमध्ये, तुझं देखील मनापासून धन्यवाद। ओव्हर द विकेट, फिरवला चेंडू, स्वतःच्या अध्यक्ष पुढे येण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद, किती वेगानं पोहोचलाय प्रणित, तिथे पोहोचलाय। दुसरा धक्का मैदानावरती, टेंबिवली संघाला शांत केल्या मैदानावरती। पहिल्या P1 मध्ये 2 धक्के। माझे सरपंच, स्वागत आहे हिरामन शेठ, तुमचं देखील चांगलं व्यक्तिमत्व। राजासारखा मन, मनासारखा राजा आमचा हिरामन शेठ देखील मंचावरती, स्वागत आहे तुमचं देखील दादा। 2 धक्के मैदानावरती, अवघ्या 0 धावसंख्येवरती। आज तो टेंबिवली संघ मागचा सामना थरार नाट्य रंगवला आणि सामना जिंकला देखील, तो संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय। सातपाटी संघ फार लांब आलाय, संघ 5 तास प्रवास केला त्यांना। मग अशी ओपिनियन मध्ये सांगितलं त्यांना आम्हाला की 5 तास आम्ही प्रवास करतोय, आमच्याकडे खाड्या भरपूर आहेत आणि तिथे आम्ही सराव करतोय। मी त्याला विचारलं होतं की तुमच्याच पालघरनं सुमित ढेकले सारखा फलंदाज दिलाय, त्यानंतर प्रीतम बारी सारखा एक चांगला खेळू दिलाय, त्या अकॅडमीच्या माध्यमातून नव्हे तर त्यांच्या प्रॅक्टिसच्या माध्यमातून। लवली हिट, वर अ शॉट, चेंडू एक रिझन मध्ये निघून जातोय, चांगला बॅकअप देण्याचा प्रयत्न नाही जमलं, चेंडू गोडीच्या बेगानं वनबासी बापार, पहिला चौकार। गेल्या मंचात आमच्या मंचावरती माझे सरपंच, त्यांच्या कालामध्ये देखील भरपूर गावामध्ये सुविधा निर्माण केल्या, गावचा विकास त्याने देखील भरपूर केला, ते सध्या आमच्या मंचावर त्यांचे देखील स्वागत करूया आपण।
धावसंख्या 5 वर 9 वर जाणार. फ्लाय झाली धावसंख्या आलेला प्रहार करतोय फलंदाज 4थ्या क्रमांकाचा 5 धावा. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज तोशिफ सेक येताना धावसंख्या धाबा कधी 5. स्थिरावलेल्या धावसंख्येला ब्रेक होता, त्या ब्रेक धावसंख्येला आता मात्र उजाला दिलाय आणि त्याला धावगतीला मात्र आता गती येत असताना फलंदाज अक्षरशः पेटून उठलाय. आल्या पेटून उठलाय फलंदाज. ग्रेट बॅटिंग चौकारनं सुरुवात करतोय. फिरवला चेंडू, माय गॉड, झेल मात्र सुटलाय. अवधूत होता, प्रणित होता तिथे मैदानावरती. पॉइंटला होता तो एक्झॅक्टली. पॉइंटचे क्षेत्र फार चालाक असतात. मोहम्मद अझरुद्दीन नेहमी पॉइंटला राहायचा. अजय जडिया नेहमी पॉइंटला राहायचा. रिकी पॉन्टिंग नेहमी पॉइंटला असायचा. पॉइंटचे क्षेत्र सर्वात चालाक असतात मैदानावरती आणि तो आपण पाहिले. चांगला प्रयत्न होता, स्वतःला झोकून दिला. शेवटच्या टप्प्यात झेल मात्र सुटल्या. जमीन दान झालाय. धावसंख्या 1 वाढणार. 6 वरती आता हवेमध्ये चेंडू. वीरेंद्र बाबले चेंडू खाली येतोय. झेल टिपतोय, नाहीये, तो देखील झेल सुटलाय. काय करते सातपाटी संघ. जर अशी परिस्थिती राहिली तर मात्र परतावा लागेल स्पर्धेतनं. 3 धाबा उभारत मध्ये झेली गेला आणि मात्र 3 धाबा देखील आल्या. या 3 धाबा मागात पडू शकते सातपाटी संघाला. जसे की धापलकावरती वेगानं आम्हाला स्कोर सांगतील. 9 धाबा धापलकावरती. गडी बाद झाले ते 2 आणि 2 झेल आतापर्यंत सोडण्यात आले. त्यामुळे सातपाटी संघाला कुठेतरी झोपेतनं खडाडून जागा व्हायला लागेल. जर अशीच परिस्थिती राहिली तर स्पर्धेतनं निरोप घ्यावा लागेल आणि टेंबेली संघ त्याचा फायदा घेणार. कारण एक चांगला संघ आहे, मगाशी देखील चांगला सामना जिंकला. 9 धाबा 2 गडी बाद 1 षटकाची सांगता डीजे. आज हे गाणं होतं तोफा चित्रपटाचं. तोफा म्हणजे गिफ्ट बघायचं. तोफा कोणता संघ देणार या स्पर्धेमध्ये. वीरेंद्र येत असताना, वीरेंद्र बाबरे येत असताना पहिल्या षटकामध्ये एक चौकार, 2 गडी बाद झाले. 2 विकेट आपण पाहिले. 2 झेल ड्रॉप झाले. त्यामुळे परिस्थिती वेगळी आहे मध्यवर्ती. येणारी चेंडू आता मात्र असणारे ते 18 ते 30 धावांची गरज आहे. खूप लांबचा संघ आहे सातपाटी संघ. बॉर्डरवरती हा संघ आहे. पालघरच्या सर्वात मोठं गाव आहे आणि त्या गावातील हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. इन ऍक्शन टेंबोली संघ एक चांगला संघ. भिवंडीतील एक दादा आणि नामांकित संघ आपल्याला पाहिजे इन ऍक्शन मध्ये. ए पण पोलच्या माध्यमातून आज बामोंडेरी संघ स्पर्धेत पुढे सरकलाय. टॉप 8 मध्ये, सुपर 8 मध्ये. ह्या संघाचा जो संघ जिंकणार तो त्यांना फाईट करणार. फायनलच्या दिवशी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस, 76वा प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करणार. त्याच दिवशी फायनलचा सामना आणि परभणी प्रेक्षकांना एकनाथजी माळी यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा. ओ क्लीन बॉल, व्हाट अ बॉलिंग. रॉकेट गोलंदाजी, फलंदाज बाद. 3रा धक्का. वेगावरती स्वार झाला. क्लीन बॉल बॅट पॅन निघून गेलाय आणि काय भन्नाट वेग होता चेंडू मध्ये बघा. अजून एक दुसऱ्या अँगलने बघूया. 4 कॅमेरे लावलेत. व्हॉट अ डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी. काय गती आहे, काय एक्युरेसी आहे, काय त्याचं परफेक्शन आहे आणि काय त्याच्या गोलंदाजीची लेंथ आणि लाईन आहे. सुपर बॉलिंग. अशी गोलंदाजी जर राहिली तर फलंदाज शांत ठेवता येईल मैदानावरती. चांगली स्पर्धा एन्जॉय करतो आपण. प्रेक्षकांची संख्या आता थोडीशी कमी झाली अतिच्या मध्य रात्रीमध्ये. लवकर बॅटचा फेस ओपन केला. स्विंग पाहायला मिळतोय आणि पंचांचा वाईटचा इशारा. चेंडू जास्त स्विंग झाला त्याला पंचाला सांगितलंय फिनिश ऑफ डिलिव्हरी. विकेट किपर कुठे चेंडू गॅदर केला, इम्पॅक्ट कुठे होता, पिचिंग कुठे होती, या सर्वांचा आढावा घेतलाय पंचानं आणि सांगितलं शेवटच्या मोमेंटला इट्स ऍब्सोल्युटली वाईट. धावचं केला आकार येतोय. एक चेंडू वाईट आल्यानंतर किती पछतावा झालाय बघा, पश्चाताप झालाय, रिग्रेट करतोय गोलंदाज कारण त्याची मेहनत भरपूर आहे मैदानावरती. धावचं केला धापलकावरती 10 धावा 2 डिजिट मध्ये आता धावचं कन्वर्ट होते. फुल टॉस ग्लान्स केला चेंडूला, चांगलं बॅकअप. फाईन लेग मध्ये सुमित होता तिथे शॉर्ट फाईन लेग. रिझनला एकच धाव मिळणार. 11 धावा धापलकावरती.
जिंकण्यासाठी 42 धाबा कुटायच्या, प्रचंड कष्ट घ्यावे लागतील हा सामना टेंबिवली संघाला, कारण मगाशी टेंबिवली संघाने निसटता विजय प्राप्त केलाय. शेवटच्या चेंडूवरती केलेली शोएबने फलंदाजी आम्ही कधी विसरणार आहोत. काय त्याने हल्लाबोल केला मैदानावरती आणि सामना जिंकून देखील दिला त्या मैदानावरती. आता मध्ये परिस्थिती वेगळी आहे. दर्शक दापरकरती 11 गडी बाद झाले ते 3. आपण पाहतो शेवटचा सामना सरपंच चषक 2025च्या पर्वाचा दुसऱ्या पर्वातला हा शेवटचा सामना आजच्या रात्रीचा एन्जॉय आपण करतोय. गोलंदाज तयार, हाफ ट्रॅकर फलंदाजाला बीट केलाय. आता चेंडू वाईट का दिला जाण्याचं कारण आहे की फलंदाज रिचिंग लाईन पर्यंत पोहोचलात तुम्ही, त्याला शफल झाला तुम्ही, चेंडू वाईट मिळणार नाहीये हे पंचाने सांगितले तुम्हाला. यस, ती रिचिंग लाईन आहे, तुम्ही तिथे पोहोचलात हेच पंचाने सांगितलं. आणि जर रिचिंग लाईन पर्यंत तुम्ही पोहोचलात तर तुम्हाला तो वाईट चेंडू दिला जाणार नाही. शफल झालात आणि हेच पंचाने सांगितलं, नमूद केलं. कारण ट्रान्सपरन्सी या स्पर्धेचा फार महत्वाचा भाग आहे. डिसिप्लिन या प्रचंड शिस्त या स्पर्धेमध्ये आम्ही पाहतोय आणि हेच खरं रहस्य आहे स्पर्धेच्या यशाचं. आता पण तो चेंडू आता मध्ये जास्त स्किड झालाय, पंचाने सांगितलंय. आता दवबिंदूचं प्रमाण वाढलंय, डिफॅक्टर वाढलंय मैदानावरती आणि जेव्हा डिफॅक्टर वाढणार तेव्हा चेंडू स्किड होणार. रात्रीच्या अंधारामध्ये ओस, ज्याला शुद्ध मराठीमध्ये आपण दवबिंदू म्हणतो, इंग्लिश मध्ये डीव म्हणतात, उर्दू मध्ये शबनम म्हणतात आणि हिंदीमध्ये ओस म्हटलं जातं, ते मध्ये जास्त प्रमाण आहे. स्विच हिटचा प्रयत्न, यस इट इज. Finger goes bumper, 1 more wicket goes on, wicket number 4 goes down. 12 वरती 4था धक्का. काय डीजे ऑपरेटिंग करतोय, खरं तर आम्हाला प्रभावित केल्यास तुमचं देखील कौतुक करतोय, कारण आम्ही संगीत प्रेमी आहोत, निसर्ग प्रेमी आहोत, क्रिकेट प्रेमी आहोत आणि पुस्तक प्रेमी आहोत. दर्शक दापलकावरती मित्रांनो, तुम्हाला खूप काही गोष्टी शिकायच्या असतील ना तर पुस्तक वाचायला शिका. तुम्हाला जर रात्री झोप येत नसेल ना तर पुस्तक वाचा, लगेच झोप येणार. टीव्ही बघायची गरज नाहीये. कारण मला आठवते लहानपणी जेव्हा आपण अभ्यास करायचो तेव्हा लगेच झोपायचो. त्यामुळे तुम्हाला मी निश्चित सांगेन, आम्हाला देखील पुस्तकांचा भरपूर शौक आहे. जर तुम्हाला झोप येत नसेल ना तर पुस्तकं वाचायला शिका, लगेच झोप येणार. फक्त नॉलेज देखील वाढणार आणि झोप देखील येणार. 12 धाबा आता मध्ये झोप उडवली टेंबिवली संघाच्या मैदानावरती, ती मात्र यश. जरा इकडे यायचं आपण यश. चला लगेच सामना स्पीडअप करा मित्रांनो प्लीज, उशीर नको. सामना महत्वाचा, आम्हाला देखील माहिती आहे, वेळ देखील महत्वाची आहे, कारण नाईट स्पर्धा आहे. डावसके दापलकावरती गरज असणार आहे, विकेटची गरज आहे, चौकारांची. आप ट्रॅकर बाबा ब्रेक बघा किती करतोय, वा भाई वा. हॅलो, बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की आई गावदेवी माता की, बोला जय श्रीराम. फायनल डिलिव्हरी, वॉट अ बॉलिंग. बाबरेची गोलंदाजी खूप चांगली आहे. वीरेंद्र बाबरे दोन्ही बाजूने टर्न करतोय, स्विंग करतोय. फुल टॉस चेंडू मिळणार मात्र धाव. चेंडू दिशा दिली, चेंडू जातो तो थर्ड मॅन रिझन मध्ये सीमा पलीकडं. पंचांचा इशारा होतोय. तिसऱ्या पंचा रेपर देखील केलं आणि गेले चेंडू चौकारासाठी गेले. पंच चौकार आहे, येस चौकार आहे. बघायचे हा चेंडू महत्वाचा आहे. हा चेंडू जर बीमार असेल तर मात्र डोकी डोकी ठरलेला चेंडू. 7 पाटी संघासाठी. येस, आयोजकांना विनंती करूया आपण, पंचांना चेक करूया आपण. पंच चेक करायचंय बीमार साठी. हाईट फॅक्टर मनोज बघायचे. परिस्थिती फार चांगली आहे, सामना देखील चांगला आहे. थोडीशी कठीण वाटते परिस्थिती फलंदाजांना. नो बॉलचा इशारा झालाय, त्यामुळे ह्या धावा मागात पडू शकतात. एका चेंडू मध्ये 5 धावा आणि त्यामध्ये फ्री हिट. सोने पे सुहागा. चुका भरपूर केल्या 7 पाटी संघाने, भरपूर चुका. फिल्डिंग मध्ये मगाशी 2 जेल सोडले आणि आता नो बॉल याली फ्री हिट. त्यामुळे समीकरण 13-25, 13 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे.
सामना शेवटच्या टप्प्यात आलाय. बघायचं शेवटच्या टप्प्यामध्ये कोणता संघ कोणाचा कार्यक्रम करणार. 13 चेंडू आणि गरज 25 धावांची शेवटच्या टप्प्यात सामना येतोय आणि प्रेक्षकांची मात्र मन देखील जिंकतो. हा सामना युट्यूबला भरपूर प्रेक्षक आहेत. ब्युटिफुल डिलिव्हरी, दिस अ गुड फिनिश. येणारे चेंडू आता 12 आणि गरज 25 धावांची. एक बीमर महागात पडू शकतं. यस टेंबेली संघाला सुवर्ण संधी आहे इथनं बाउन्स बॅक करण्याची. येणारे चेंडू आता मध्ये 12-25 धावा. यस दिस आहे गार गार थंडीचा महिना. आतमध्ये गेलेत सध्या समीर पाटील, आमचे विकास पाटील आणि कैलाश पाटील. पाटील परिवार आतमध्ये गेलाय. काहीतरी चर्चा होईल. कोणत्याही तुम्हाला जर स्पर्धेमध्ये कोणती काही अडचण असेल तर लगेच आयोजकांशी आपण वार्तालाप करा आणि ते लगेच तुमच्या अडचणींना सोडवण्यात येईल. ताबडतोब तुम्हाला सोडवण्यात येतील त्या अडचणी. तिने सध्या पण तिने आमचे आयोजक मैदानात आतमध्ये एंटर केले. त्यांना चर्चा केली जाईल. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. सामना शेवटच्या टप्प्यात आलाय. उद्या स्पर्धा 6:30 सुरू. लक्षात असू द्या 1च्या स्पर्धा संपली पाहिजे तेव्हा मजा असते. कारण 1 नंतर प्रेक्षक राहत नाहीये. काल हुतात्मा मैदानावरती जासेला 2:30 वाजेपर्यंत प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होती. मात्र हे परिसर थोडंसं थंडीचं जास्त वातावरण आहे त्यामुळे ह्या परिसरात 1 वाजेपर्यंत प्रेक्षक आम्ही पाहिलेत. आणि आज मात्र स्पर्धा यशस्वी झाली. 3 लाखापेक्षा जास्त लोकांनी ही स्पर्धा पहिल्या दिवसामध्ये पाहिली. तुमची स्पर्धा यशस्वी झाली. आयोजकांचं अभिनंदन करूया आपण. एवढ्या मोठ्या व्ह्यूअर्सनी स्पर्धा पहिल्यांदा पाहिली पहिल्या दिवसामध्ये. यश आहे स्पर्धेचं. आणि टॉप व्ह्यू म्हणजे 15,000 प्रेक्षक देखील एट द टाइम एका वेळी सामन्याचा आनंद घेत होते. हे यश आहे. चला आमचे आयोजक बाहेर येत असताना विकास पाटील, आयोजक आमचे विकास पाटील, कैलाश पाटील आमचे आणि समीर पाटील, तिघांचं आम्ही अभिनंदन करतोय. चांगली स्पर्धा. ही युवक शक्ती आहे या गावातील. मला आठवते स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे, गिव्ह मी ओनली 100 यंग मॅन, आय शॅल चेंज द वर्ल्ड. कारण युवकांमध्ये ताकद असते. ते देशाचा विकास आणि देश बदलवू शकतात. आणि युवकांची ताकद आहे ओसांडा संघाच्या माध्यमातून. 12 चेंडू 25 धावांची गरज आहे. शेवटच्या टप्प्यात सामना आला. प्रेक्षक नसले की आम्हाला कॉमेंट्री करण्यासाठी एवढी मजा येत नाहीये. कारण प्रेक्षकांसाठी आम्ही कॉमेंट्री करत असतो. कारण प्रेक्षक जर असले तर आम्हाला थकवा येत नाहीये. चला बोलूया आपण सामन्याकडे. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. चारी आमचे आर्यन पाटील, आकाश आणि रोशन आणि आमचे अंश, तुमचे देखील अभिनंदन. खूप चांगलं सहकार्य ऍज अ स्कोरर. 12 चेंडू 25 धावा. शेवटच्या टप्प्यात सामना. एज चेंडू मागे निघून गेला. शॉटला गेलेला चेंडू निघून गेला. तो डीप मध्ये चेंडूवर येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, रन गॅदर, पिकअप, ग्रीप मात्र फेकला नाहीये. चेंडू हातात ठेवलाय. मिळणार ती एकच धाव. 11 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. सातपाटी संघाने चुका भरपूर केल्या. 2 झेल सोडल्यात. मगाशी बीमार आला. चेंडूची फेकाफेकी झाली. अवंतर धावसंख्या जास्त गेल्या. त्यामुळे टेंबेली संघ त्याचा फायदा घेणार का? टेंबेली संघ कधी कमबॅक करणार, कधी बाउन्स बॅक करणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. 11 चेंडू 24 धावांची गरज आहे. शेवटच्या टप्प्यात सामना आलाय आणि प्रेक्षकांची मात्र मन जिंकतोय सामना. मध्यरात्रीचे 2 वाजून गेलेत आता. चला सामना स्पीडअप करूया मित्रांनो प्लीज. 11 चेंडू 24 धावांची गरज आहे. फिल्डिंग मध्ये चेंजेस हवेत. फिल्डिंग मध्ये. आज भरपूर ठिकाणी नाईट स्पर्धा सुरू आहेत सध्या. व्हॉट अ शॉट. ओ व्हॉट अ फिल्डिंग. श्रेयस कौतुक झालं पाहिजे. जॉन्टी रोशी आठवण करून दिले. ऍक्शन रिप्ले पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. काय श्रेयसने धाबा अडवला आपल्या संघासाठी. जबरला चौकार अडवला त्याने. बघा ऍक्शन रिप्ले. फ्रंट अँगल न स्विच हिटचा फटका आणि काय फिल्डिंग. व्हॉट अ फिल्डिंग. स्टँडर्ड दाखवला फिल्डिंगचा.
कौतुक झालं पाहिजे. इंटरनॅशनल लेवलला देखील असं क्षेत्र फार कमी पाहायला मिळतं, रॅरली पाहायला मिळतं आणि ते दाखवल्या मैदानावरती. हा दर्जा आहे क्रिकेटचा आणि हा दर्जा स्पर्धेचा सरपंच चषकाचा दर्जा स्टँडर्ड आहे. उंचावता नाही खेळू. 11 चेंडू 24, 10 चेंडू 23, फुल टॉस. चेंडूला मात्र पुश केलाय, चांगला फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय. 10 चेंडू 23 धावांची गरज होती आणि आता मिळणार ती 1-2 धावा. त्यामुळे समीकरण बदलला. 9 चेंडू आणि गरज होती 21 धावांची. 9 चेंडू 21 धावा. काय फिल्डिंगचा दर्जा दाखवलाय. आता शेवटच्या टप्प्यात वन मोर विकेट गोज डाऊन. आता विकेट किती गेलेत आम्ही विचारला स्कोररला. स्कोर किती विकेट गेलेत. 7 चेंडू 20 धावांची गरज आहे. विकेट बाद झाले आतापर्यंत 6 गडी बाद झालेत. यस, तर नवीन फलंदाज येतोय तो हे बघा. प्रेक्षक अजून सामन्याचा आनंद घेतात. आमचे साहिल केनी भिवंडीवर सामना एन्जॉय करतात. कबीर स्मृती चषकाचे लाडके आयोजक स्वागत आहे. साहिल तुझं देखील सर्वांचं स्वागत. तेजस मध्ये देखील सामना एन्जॉय करतात. येणारे चेंडू 7 आणि 20 धावांची गरज 7 धक्के आतापर्यंत दिले आणि मागच्या सामन्याचा हिरो अजूनही मध्ये शादाब माफ करा, शादाब अजूनही नॉन स्ट्राईक केलाय, ज्याने मगाशी संकट मोचक म्हणून भूमिका पार पडली. बघायचंय तो फलंदाज काय कामगिरी करणार, त्याच्याकडे लक्ष असणार आहे. मग त्याला स्ट्राईक मिळणार का, हा देखील फार मोठा प्रश्न संभावतोय. येणारे चेंडू आता मात्र 7 आणि समीकरण 20 धावांचा तरार क्रिकेटचा सरपंच स्पर्धा यशस्वी झाली. पहिल्या दिवसामध्ये पहिल्या दिवशी 3 लाखाहून अधिक प्रेक्षकांनी स्पर्धा पाहिली आणि स्पर्धेची पोचपावती देखील दिली की स्पर्धेचा स्टँडर्ड किती आहे, लेवल किती आहे, दर्जा किती आहे. सरपंच 2025 दुसरा पर्व आपण पाहतोय. सर्वांचं स्वागत आहे. येणारा चेंडू शेवटचा षटकातील 7 चेंडू 20 धावा. अजून एक खराब फटका. स्वतः गोलंदाज चेंडू खाली फिरलाय मात्र झेल टिपलाय. 7वा धक्का. आता कठीण आहे संघाला, टेंबिवली संघाला. 7 चेंडू 20 धावांची गरज तरार क्रिकेटचा. केलाय 7 चेंडू आणि गरज आहे 20 धावांची. शेवटचा चेंडू मैदानावरती. शेवटचा षटक माफ करा. येस, थोडस मोबाईल बंद ठेवा. बाराकडून आमचं कॉन्सन्ट्रेशन बडकटते लगेच. करा आवाज जातो माईक मध्ये तुमचा. 7 चेंडू 20 धावा. श्रेयस देव आलाय, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी पटकावली, उचलवली होती. तोच गोलंदाज, चांगला गोलंदाज आहे, अप्रतिम खेळाडू आहे. मॅग्निफिसंट वर्ल्ड. 7 चेंडू 20 धावा. चला सुरुवात करूया आपण सामन्यास. टाकेला फलंदाज 7 धक्के दिलेत. 9व्या क्रमांकावरती शादाब शेख अजूनही आहे मैदानावरती. आता त्याला टर्न करून चेंडू बीट केलाय मैदानावरती. 5 चेंडू 20 धावा. टेंबिवली सकाळ थोडस कठीण आहे आता, कारण प्रत्येक चेंडू मध्ये चौकाराची गरज आहे. मात्र मागच्या सामन्याचा संकट मोचक अजूनही सेकंडला नाहीये. फिरवला जातो चेंडू, लेग ब्रेक केला जातो. किती स्विंग आहे, टप्प्याचा चेंडू बाहेर काढला जातोय आणि फलंदाज बीट केला जातोय. 4 चेंडू 20 धावांची गरज आहे. आता कठीण आहे, भरपूर कठीण आहे. आयोजकांचं मनापासून आभार. या स्पर्धेमध्ये आम्हाला आमंत्रित केलं, मनापासून आभार. 4 चेंडू 20 धावा. थांबलाय फलंदाज, खेचलाय फटका. व्हॉट अ शॉट. फ्लाइट स्ट्रोक. वन बॉसी बापार. चौकार.
केलाय एका चेंडूमध्ये 3 धावांची गरज होती आणि तेव्हा षटकार मारून सामना फिनिश केलाय तोच संकटमोचक फलंदाज 3 चेंडू 16 धावा 2 षटकार 1 चौकार किंवा 3 लगातार षटकार बघायचं आहे शादाब काय करणार आज की शाम शादाब के नाम है कारण मागच्या सामन्यामध्ये काय परफॉर्मन्स दिलाय फलंदाजानं गोलंदाजाला मात्र आता विचार करण्यास भाग पडलाय अंडा प्रेशर क्रिकेट मैदानावरती मजा आली आम्ही देखील स्पर्धेचा आनंद लुटला खूप मजा आली स्पर्धेमध्ये चेंडूला दिशा दिली चेंडू निघून गेला तो अजूनही निघून जातोय फार लेग रिजन क्लिअर करत असा स्वीप केलाय स्लॉक स्लिपचा फटका अजून एक चौकार आता गरज आहे ती येणारे 2 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे 2 षटकारांची गरज डीजेला थांबवतोय आम्ही कारण चेंडू लगेच आलाय 2 चेंडू 12 धावा चुकू नका हा सामना मित्रांनो कारण हा सामना जर पाहिला नाही तर काहीच पाहिले नाही स्पर्धेमध्ये 2 चेंडू 12 धावा शादाब अजूनही मैदानावरती आहे मगाशी देखील अशीच परिस्थिती होती 2 चेंडू 9 धावांची गरज होती तेव्हा त्यांनी धावा षटकार मारून हा सामना जिंकला होता आता देखील 2 चेंडू 12 धावा आता मात्र 7 पाटी गावाची झोप उडाली संघाची झोप उडाली या संघाच्या माध्यमातून त्यांचे देखील भरपूर प्रेक्षक आले तिथपर्यंत स्वागत 5 तासाचा प्रवास करून आपली स्वतःची गाडी लक्झरी घेऊन हा संघ ते उतरलाय बस घेऊन आलाय आणि त्यांचं स्वागत करूया 2 चेंडू 12 धावा येणारा चेंडू चुकवू नका जर षटकार आला तर सामना थरार नाहीये बीट केलंय गोलंदाज फार हुशार आहे मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे श्रेयस देव दोन्ही मगाशी फलंदाज मॅन ऑफ द मॅचचा मानकरी शादाब आणि आता गोलंदाज देखील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी 1 चेंडू 12 धावा मजा आली स्पर्धेमध्ये आयोजकांचा मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आमच्या संपर्कात सातत्याने होते आयोजित स्पर्धेसाठी खूप खूप धन्यवाद तुमचं मनापासून शेवटचा चेंडू नाहीये स्विचिटचा फटका चेंडू यस याली मात्र नाही 11 धावांनी सामना जिंकला अभिनंदन आणि या स्पर्धेमध्ये 7 पाटी संघ या सामन्यामध्ये क्वालिफाय होते बामणडोंगरी संघाला फाईट करणार तो मध्ये 26 जानेवारीला सर्वांचे आभार यस आमचे ओम डीजे त्यानंतर आमची टेनिस क्रिकेट टेनिस क्रिकेट ग्रामीण टेनिस क्रिकेट त्यानंतर आमचे पंच स्कोरर आमचे कॉमेंटेटर सर्व आमचे प्रेक्षक